राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील थोर इतिहासकार, इतिहास लेखक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं आज दुःखद निधन झालं. माननीय जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासावर फार मोठं संशोधन केलं. त्यांनी महाराणी ताराबाईच्या जीवनावर, राजर्षी शाहू महाराजावर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यावर त्यांनी लिहिलेली आणि मराठ्यांच्या इतिहासावर लिहिलेली बहुतांश पुस्तकं माझ्या संग्रही आहेत. जयसिंगराव पवार यांच्याशी एकदा मला भेटण्याचा योगही आला. त्यांनी PhDला असताना संताजी घोरपडे यांच्यावर एक प्रबंध लिहिला होता. पुढे तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. ते पुस्तक अत्यंत दुर्मिळ होतं आणि ते मला सापडलं. त्यावर मी त्यांची सहीसुद्धा घेतली होती. अशा थोर इतिहासकाराचं आपल्यातून जाणं ही खरंच दुःखद घटना आहे. अलीकडेच त्यांनी प्राध्यापक बाळकृष्ण यांची छत्रपती शिवाजी महाराजांवरचे 4 खंड मराठीतून प्रकाशित केले होते. इतिहास त्यांचं योगदान कधी विसरणार नाही. जरी डॉक्टर जयसिंगराव पवार आपल्यात आज नसले तरी त्यांच्या लिखाणाने ते आपल्या सोबत सदैव राहतील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. महाराष्ट्राच्या विधानसभेचा काल शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी साहजिकच अजितदादाच्या अपघाती मृत्यूवर चर्चा घडून आली. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की दादाच्या बाबतीत जर घातपात झाला असेल आणि असा कोणी केला असेल तर आम्ही त्याचा मुर्दा देखील खणून काढू. यापेक्षा स्पष्ट भूमिका आणखी काय घ्यायला पाहिजे होती. पण रोहित पवारचं त्याच्यावर समाधान होतच नाही. रोहित पवार या निमित्ताने महाराष्ट्र सरकारची, पर्यायाने महायुतीची जास्तीत जास्त बदनामी कशी होईल हेच पाहतायत. महाराष्ट्रात ते सर्व पक्ष लोकांना भेटले, मान्य आहे. पण दिल्लीत जाऊन सुद्धा त्यांनी विशेषतः राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, संजय सिंग या सगळ्या लोकांची, अखिलेश यादव सगळ्यांची भेट घेऊन असं एक चित्र निर्माण केलं की महाराष्ट्रामध्ये आता कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. महाराष्ट्र सरकारमधल्याच एवढ्या मोठ्या बलशाली मंत्र्याचा अपघाती मृत्यू होतो आणि त्याच्या चौकशी संबंधी साधा FIR सुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेतला जात नाही. रोहित पवार दादाच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी माननीय मोठे पवार साहेब यांनी जे निवेदन दिलं ते खरं मानायचं का आत्ता आपण जी मोहीम सुरू केली ती खरी मानायची. मोठ्या पवार साहेबांनी तर स्पष्ट सांगितलं की हा अपघात आहे, घातपात नाही आहे. आणि तुम्ही म्हणताय घातपात आहे. आणि खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की अजितदादाविषयी मला सुद्धा तेवढंच प्रेम आहे जेवढं तुम्हाला आहे, म्हणजे रोहित पवार तुम्हाला आहे. आणि अजितदादाविषयी जर असं कोणी वागलं असेल, कोणी घातपात केला असेल तर त्याचा आम्ही छडा लावू, त्याचा मुर्दा सुद्धा खणून काढू. यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? पण नाही, तुम्ही कर्नाटकामध्ये, बेंगलोरमध्ये जाऊन कायद्याच्या तरतुदीचा गैरफायदा घेतलाय. महाराष्ट्राची बदनामी केली. तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे सन्माननीय सदस्य आहात. 0 FIR तुम्ही तिथं नोंदवला. कर्नाटक सरकारने एवढी तत्परता दाखवली की लगेच तो 0 FIR महाराष्ट्र पोलीसच्या DGंना पाठवला. म्हणजे सरकारला कुठंतरी अडचणीत आणायचंय का? तुम्हालाच दादाविषयी प्रेम आहे? तुम्हाला खरंच जर दादाविषयी प्रेम असलं असतं तर तुम्ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे याचा आग्रह धरला असता. पण तुम्हाला दादाच्या आडून आपला उल्लू सीधा करायचा आहे. तुमची घटत चाललेली राजकीय पत, एकंदरीत शरद पवार गटांची, ही तुम्ही सावरण्याचा कुठंतरी प्रयत्न करताय. मला सांगा, तुम्ही जर महाराष्ट्राच्या कुठल्याही न्यायालयात गेला असतात
किंवा बारामतीच्या न्यायालयात घेऊन ही तक्रार केली असती की आमचा FIR दाखल करून घेत नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत की न्यायालयाने पोलीस प्रशासनाला आदेश दिलेत की FIR दाखल करून घ्या, पण तुम्ही ते केलं नाही. तुम्ही दिल्लीत जाऊन महाराष्ट्र सरकारची बदनामी केली आणि राहुल गांधीच्या मदतीनं, भलेही तुम्ही काल विधानसभेत नाही म्हणून सांगितलंय, पण हा मार्ग तुम्हाला राहुल गांधीनं सुचवला. आणि राहुल गांधीच्या म्हणण्याशिवाय, सांगण्याशिवाय, इच्छेशिवाय कर्नाटक सरकार असं करणार नाही. राहुल गांधीचीच इच्छा होती म्हणून कर्नाटक सरकारने तुमचा 0 FIR दाखल करून घेतला. ही तुम्ही महाराष्ट्राची बदनामी केली आहे. तुम्हाला हे कळत नाही की ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये अजितदादा मंत्री होते त्या सरकारची सुद्धा बदनामी आहे. तुम्हाला हे काय दाखवायचं की अजितदादांच्या 2 मुलांपत्नीपेक्षा दुःख तुम्हाला जास्त झालंय? एवढ्यावर तुम्ही थांबत नाहीत. तुमची खरी मळमळ बाहेर येते. तुम्ही काय सांगताय की अजितदादा गेल्यावर राष्ट्रवादी अजितदादाच्या गटाने निवडणूक आयोगाला पत्र दिलं. तुम्हाला काय करायचंय? तो पक्ष वेगळा आहे. दुसऱ्याच्या पक्षाने कुणाला पत्र द्यावं, त्याच्यानंतर झालेल्या अध्यक्षांनी त्याच्यावर काय पत्र द्यावं, त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण नाही, तुम्ही तिथे नाक खूप असता. कारण तुमचा आणि मोठ्या पवार साहेबाचा डाव यांनी उधळून लावला. तुम्हाला अजितदादाची राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची होती आणि तो डाव तटकरे आणि पटेल यांनी उधळून लावला आणि सुनेत्राताईंनी त्यांना साथ दिली. ही खरी तुमची पोटदुखी, ही खरी मळमळ आहे तुमच्या मनात. दादाविषयी तुमच्या मनात तळमळ नाही, तर ही मळमळ आहे की तटकरे आणि पटेल हा पक्ष चालवतायत. अहो, ते दादाचे सहकारी होते, दादाचा त्यांच्यावर विश्वास होता. तुम्हाला काय करायचं? राष्ट्रवादी अजितदादा गटाचं नेतृत्व कुणाकडे गेलं काय? तुम्ही तुमचं पहा ना. अहो, तुमच्या ज्येष्ठ नेत्याला निवडून आणण्यासाठी दुसऱ्याच्या दारात उभं राहावं लागतं आणि तुम्ही दुसऱ्याच्या पक्षात काय चालले याचा विचार करायला. अहो, रोहित पवार खुद्द अजितदादांनीच एकदा स्पष्ट जाहीर सांगितलं तुम्हाला की तुम्ही पोस्टल बॅलेट पेपरवर निवडून आलेले आहात. तुम्ही अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहात. आपल्या मतदारसंघाची काळजी करायची सोडून तुम्ही दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे कशाला पाहताय? महाराष्ट्राची बदनामी करण्याचं हे षडयंत्र तुम्ही थांबवा असं मला वाटतं. जर तुम्ही नाही थांबवलं तर महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला निश्चित तुमची जागा दाखवून देईल. जाता जाता एक घटना सांगावीशी वाटते की अशोक खरात यांच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाची बदनामी झाली हे काय कमी होतं का? म्हणून काल झिरवळ साहेबाचं अजून एक झिरवळ बाहेर आली. मला कळतच नाही की या महाराष्ट्राच्या सरकारला झालं हे काय. या महाराष्ट्राच्या सरकारचं एकदा काहीतरी मुख्यमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे. असे मंत्री, असे आमदार, मग ते सगळे विरोधी पक्षातले असू द्या, सत्ताधारी पक्षातले असू द्या. कुणीतरी सांगितलं की 38 आमदाराच्या करंगळ्या अनामिकाचला जखमा झाल्यात. कुणीतरी काल एक व्हिडिओ टाकला झिरवळ साहेबांचा. हे पाहून खरं म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या यशवंतराव चव्हाणाला काय वाटत असेल. ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी मोठमोठ्या शिक्षण संस्था उभा केल्या, रयत शिक्षण सारखी संस्था उभा केली, त्या कर्मवीर भाऊराव पाटलाला काय वाटत असेल की ह्याच आमचा महाराष्ट्र आणि याच्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या काय. दुर्दैवाची गोष्ट आहे की हे पाहण्याचं आपल्या नशिबी आलं. धन्यवाद.